जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे द नॉलेज ऑफ स्टॉक मराठी या चॅनलवरती. आपण आता बँक निफ्टी व सेन्सेक्सबद्दल ट्रेड प्लॅन करणार आहे उद्यासाठी व त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे की आपण कुठे ट्रेड करू शकतो किंवा आपला असेल काय असेल किंवा काय हे सगळं डिस्कस करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर चला सुरू करूया ह्या व्हिडिओसाठी. सर्वप्रथम आपण बँक निफ्टी बघणार, निफ्टी 50 बघणार आहे. निफ्टी 50मध्ये बघा दोन्ही ग्रीन कॅन्डल बनवलेले आहेत. निफ्टी 50मध्ये दोन्ही ग्रीन कॅन्डल बनवलेले आहेत. मग आता मार्केट पुढे मूवमेंट काय करू शकतं? ज्या पटीत पडलेलं मार्केट त्या पटीत वरती नाही आलं. मार्केट एका कॅन्डलमध्ये एक रेड कॅन्डल बनवून खाली आलं, पण वरती जाताना दोन कॅन्डलमध्ये त्यांनी हा गॅप फिल केलेला आहे. म्हणजे स्लो अँड स्टडी मार्केट चाललं आहे. मग आता एक चान्सेस असा आहे की इथं मार्केट एक होल्ड कॅन्डल बनवू शकतं, म्हणजे डोजी कॅन्डल बनवू शकतं ह्या लेवलवरती. तर मग आपण दुसरा चान्स काय आहे की एक ग्रीन कॅन्डल अजून एक बनवू शकतं. हे थोडे हाय प्रॉबॅबिलिटी चान्सेस आहेत. किंवा तिसरा चान्स हा पण आहे की या लेवल रेजिस्टन्सपासून अजून एकदा रेजिस्टन्स घेऊन खाली येऊ शकतं मार्केट. खाली एक रेड कॅन्डल बनवू शकतं, जेवढी ही ग्रीन बनवली तेवढी. पण ह्याच्यात चान्सेस कशात जास्त आहेत की एक होल्ड कॅन्डलचं आणि त्याच्यानंतर जी चान्सेस आहेत ती एक ग्रीन कॅन्डलचं. ठीक आहे, जरा रेड कॅन्डलचे चान्सेस थोडं कमी आहेत. मग आपण त्याच्यानुसार प्लॅन करणार आहे. उद्या एकच ट्रेड प्लॅन करणार आहे. एक एस एल गेला तर गेला, नंतर आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. तर मग आता सुरुवातीला बघूया. 50 डे कॅन्डलमध्ये बघितलं की दोन रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल दोन बनवलेले आहेत. उद्या चान्सेस आहेत की एक डोजी कॅन्डल म्हणजे होल्ड कॅन्डल बनवेल किंवा एक ग्रीन कॅन्डल बनवेल. त्याच्यानुसार आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. जर समजा आता 50 मिनिटमध्ये बघूया सरळ ट्रेड प्लॅन. इम्पॉर्टंट लेवल जी असणार आहे ह्याची ते आता 24,140ची लेवल असणार आहे मार्केटमध्ये. ही लेवलचे ते 24,140ची लेवल इम्पॉर्टंट असणार आहे. जर समजा मार्केट इथे ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं, तर ते 24,140च्या लेवलला टेस्ट करण्यासाठी येऊ शकतं. ह्या एरियापासून 23,140पासून 23,200च्या लेवलपर्यंत येऊ शकतं. ह्या 200 नाही म्हणता येणार, पण 24,180च्या लेवलपर्यंत येऊ शकतं. मग आपण ट्रेड प्लॅन कसा करणार आहे की जर समजा फ्लॅट ओपन झालं किंवा खाली ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं, तर ह्या एरियात येऊन द्यायचं मार्केट. आणि नंतर या एरियात कुठे आपल्याला 5 MA भेटला तर आपण कॉल साईडला ट्रेड प्लॅन करणार आहे, जेणेकरून हा ब्रेक करून जाईल व हे पण जो रेजिस्टन्स वरच्या लेवलचा रेजिस्टन्स आहे तिथपर्यंत आपला फर्स्ट ट्रेड प्लॅन असणार आहे. ठीक आहे, हा कॉल साईडचा झाला. पुट साईडला आपण कुठे प्लॅन करणार आहे? जर मार्केट ओपन होऊन डायरेक्ट वरती गेलं आणि इथे होल्ड करायला लागलं किंवा 1-2-3 कॅन्डलमध्ये ही या लेवलला 24,150 350पासून 24,900 24,497 नाही, ह्याच एरियामध्ये आपल्याला पकडावं लागेल, कारण ह्या एरियात मोठा एस एल लागू शकतो. मग आपल्याला काय प्लॅन आहे आपला की 24,350च्या लेवलला जर कुठे 5 MA भेटला तर पुट साईडला एंट्री करणार आहे आणि कुठवर 24,140च्या लेवलपर्यंत आपली एंट्री असणार आहे. एक 100 पॉईंटची एंट्री असणार आहे इथे. 100 पॉईंटपर्यंत आपण थांबू शकतो. जास्त पॉईंटसाठी आपल्याला प्लॅन करायचा नाही उद्या. ठीक आहे, हा प्लॅन झाला फुट साईडचा. कॉल साईडचा काय बघितला आपण? 24,140च्या लेवलपर्यंतच्या आसपास कुठे 5 MA भेटला तर कॉल साईडला आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. ठीक आहे, आता बघणार आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीत काय दिसतंय आपल्याला बघा मित्रांनो. एक मार्केटने रेड कॅन्डल बनवली, ब्रेक केल्यानंतर असं वाटलं की हे मार्केट खाली हा गॅप फिल करेल. रेड कॅन्डल बनवून गॅप फिल करेल, पण गॅप काय फिल केलं नाही त्याने. मग हे होल्ड केलं आणि लास्ट हाफमध्ये ब्रेक करून वरच्या लेवलला गेलं, जिथं बाय झालं होतं, म्हणजे जिथं ओपन झालं होतं तिथं क्लोजिंग द्यायला गेलं. कारण निफ्टी 50 बिल पॉझिटिव्ह होती, त्याच्यामुळे बँक निफ्टीला बी थोडी पॉझिटिव्ह न्यूज भेटली व वरती क्लोजिंगसाठी वरती गेले. आता उद्याचा प्लॅन काय असणार आहे? ज्यावेळेस जोपर्यंत हा स्विंग खाली क्रॉस करत नाही तोपर्यंत आपण पुट साईडला एंट्री करणार नाही. प्राईज ॲक्शननुसार ह्या स्विंगच्या खाली प्राईज ॲक्शन बघून आपण पुट साईडला एंट्री करणार आहे. कारण आता रेजिस्टन्स लेवलला पण मार्केट आहे, इथून रेजिस्टन्स घेऊन खाली पण येऊ शकतं, कारण बरेच दिवस झाले ह्या एरियात मार्केट होल्ड करते. जर हे नाही झालं पॉसिबल तर उद्या फ्लॅट ओपन देऊन जर 52,100ची लेवल जर क्रॉस करून वरती क्लोजिंग द्यायला लागलं व प्राईज ॲक्शन बनवून वरती जायला लागलं तर आपण कॉल साईडला ट्रेड करणार आहे. आणि प्राईज ॲक्शन बनवून खाली जायला लागलं तर पुट साईडला ट्रेड प्लॅन करणार आहे. जास्त ट्रेड म्हणजे कॉल साईडला क्वांटिटी थोडी जास्त आणि पुट साईडला क्वांटिटी थोडी कमी, ह्या पोझिशनमध्ये आपण ट्रेड प्लॅन करणार आहे.
तर हा व्हिडिओ इथेच थांबूया मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रांना शेअर करा व त्यांनाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून त्यांना शेअर मार्केटबद्दल माहिती मिळेल व शिकण्यासाठी भरपूर काही भेटेल ह्या व्हिडिओ म्हणजे माझ्या चॅनलमधून. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.